काय जबरदस्त पिकअप केला. 2 चेंडूवरती थोडासा प्रेशर दबाव क्रिएट झाला होता. तदनंतर शॉर्ट चेंडू केला गेला. तिसरा चेंडू या षटकातील जशी लेंथ लाईन अक्रूट टप्प्याची पाहिली तसा मात्र ॲग्रेसिव्ह झाला हेमंत सोकांडे आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला यावेळेस ठोकलेला हा षटकार पाहायला मिळाला. षटकार ठोकला आहे धावफलकावरती. 6 धाबा जोडल्या गेल्या आहेत 3 चेंडूवरती. आतापर्यंत 6 धाबा आल्या आहेत. स्ट्राईक इनवरती हेमंत सोकांडे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फलंदाजाचं लक्ष नव्हतं. हेमंत सोकांडे सांगतोय की थांब जरा मित्रा. थांबवलं गेलंय साहिलला. उडवलाय चेंडू. यावेळेस सरळ अगदी बॅनर फाडो फटका. षटकार. काय जबरदस्त तडाका. स्लॉटमध्ये चेंडू पार्किंग लॉटमध्ये पाठवत असताना अगदी आमचे धाबे दाणले होते या फटक्यावरती. सरळ समोर मारलेला हा चेंडू व्यासपीठावरती समालोचन कक्षेला भेदणारा आणि बॅनर फाडो असा हा फटका. साहिलचा हा चेंडू देखील उडवलाय. बॅक टू बॅकचा तिसरा तडाका. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. हेमंत सोकांडे ऑन फायर. कमालीची फटकेबाजी. बॅक टू बॅक तिसरा. यावेळेस पहिला फटका खेळला होता मिड विकेटच्या दिशेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 6 धाब्यांसाठी. त्या फटक्याला थोडीशी ताकद कमी होती, क्लिअरिटी कमी होती. त्यानंतर दुसऱ्या फटक्याला क्लिअरिटी वाढली आणि तिसऱ्या फटक्याला अगदी भन्नाट क्लिअरिटी आली आहे. आणि UTC लाईव्ह या चॅनलला देखील क्लिअरिटी काय जबरदस्त. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळेल आणि सिंगल नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा. जसजसं आता मात्र सत्र वाढत जाईल. संध्याकाळचं सत्र येत जाईल. दुपारचं सत्र आलं आहे. 2 वाजून 6 मिनिटे झाली आहेत आणि जसजसं संध्याकाळचं सत्र येईल तसतशी गर्दी अलोट पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहतायत ऐकतायत स्वर्गीय शरद भांडे स्मृतिचषक 2026चं हे नियोजन. चांगलं नियोजन, अगदी शिस्तबद्ध नियोजन पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. शहापूरचा वंडरबाय आपल्या संघासाठी बोरशेती संघासाठी खेळणारा अर्जुन बांगर यावेळेस हार्दिक 11 संघासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक 2ची जबाबदारी यावेळेस अर्जुन बांगरवरती आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः अर्जुन बांगरनं बदलाव केला आहे. यावेळेस जाणतोय की लेंथ लाईन कुठे ठेवायची आहे, समोर फलंदाज कोण आहे. हेमंत सोकांडे विपक्षात अर्जुन बांगर असा सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला, परंतु चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना पंचांची उंगली आकाशाकडे. फलंदाज पराग तारमले बॅक टू द पॅव्हिलियन. धावचित स्वरूपात यावेळेस नॉन स्ट्राईक इनवरती मात्र सुखरूप पोहोचू शकला नाहीये. फलंदाज बाद होतोय. किशोरजी बांडे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. निश्चितपणे शब्द सुमनानी सहर्षमय स्वागत असेल. अतिथी देवोभव आचार्य देवोभव या संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आहे. आणि साहेब आपण आलात मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं जी पाहतायत आपण ती मात्र वाढवण्याचं काम करा. निश्चितच जाऊयात मॅचकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटची विकेट प्राप्त झाली आहे. चेंडूपैकी अफलातून पाहायला मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोण होतं कमालीचं क्षेत्ररक्षण झालं सुमितच्या माध्यमातून. शहापूरचा गोल्डन मॅन सुमित याने मात्र चेंडूला रोखलं आणि जबरदस्त चेंडूफेकी केली. अगदी अर्जुन बांगरच्या हातामध्ये चेंडू आला. तदनंतर कुठलाही विलंब न लावता क्विक ॲक्शनमध्ये यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध अर्जुननं घेतला आणि फलंदाज
पराग तारमलेला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत किशोर पटोले. नेक्स्ट बॉल अर्जुन बांगर. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. गोल्डन मॅन आलाय सुमित, संधीचं सोनं करतोय. याच कारणाने नाव आहे गोल्डन मॅन. सुमितने घेतलाय झेल, संपलाय हेमंत सोकांडेचा खेळ. या आधीचा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा होता. लेग ब्रेक चेंडू होता. यावेळेस देखील तोच चेंडू पाहायला मिळाला. फटका फसलेला पाहायला मिळतोय आणि सुमित यावेळेस मात्र आपण पाहिलं की कव्हरच्या दिशेला तैनात होता. यावेळेस चेंडूवरती आला आणि अगदी सुखरूप झेल टिपला गेला. हेमंत सोकांडेची खेळी संपली आहे. 2 फलंदाज माघारी परतलेत. यावेळेस शिवनेर संघासाठी खेळणारा सोपान आलाय. षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस 2 मध्ये आपण अर्जुन बांगरला पाहतोय आणि काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती त्यानं मात्र रनआउटची विकेट प्राप्त केली. सुमितनं कामगिरी त्या चेंडूवरती देखील केली होती. या चेंडूवरती पुन्हा एकदा अर्जुन बांगरनं चेंडू हाताळला. पुन्हा एकदा सुमितला मात्र संधी दिली आणि संधीचं सोनं करत असताना गोल्डन मॅन सुमित झेल टिपला आणि थांबवलं गेलंय फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. बॅक टू बॅक 3 षटकार पाहिलेत आपण. शेवटच्या चेंडूवरती सिंगल देखील एक आली होती त्या षटकामध्ये आणि 19 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र धावफलक 20 वरती पाहायला मिळतंय. 2 चेंडू झाले, आतापर्यंत 1 धाव खर्च केली अर्जुन बांगरनं. सोपान यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. 1.3चा सामना आतापर्यंत. सोपान स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू अर्जुनचे काही कमालीचे राहिलेत. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. कट केलाय, केवळ दिशा दिली गेली आहे. दूरवरून सुमित चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषे पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन डीपला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस ठोकला गेला हा चौकार. केवळ बॅटनं यावेळेस चेंडूला दिशा देण्याचं काम केलं सोपाननं आणि चेंडू सीमारेषे पार, चौकार. चौकाराने धावफलक 24 आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय अर्जुन बांगरचा. कमालीचा गोलंदाज आहे. फलंदाजाचे मनसुबे ओळखून गोलंदाजी करतो. लेंथ लाईन अचूक ठेवली आहे. टप्पा देखील अचूक पाहायला मिळाला यावेळेस. तेच तर्रार वेगवान गोलंदाज अर्जुन बांगर अश्वावरती स्वारवून यावेळेस वेगवान गोलंदाजी करतोय. आताची मुवमेंट शिफ्ट झाली आहे. पंच सांगतायत हा अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळतोय उजव्या एसटीच्या आणि पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव यावेळेस संपादित केली जाईल आणि धावफलकावरती धावा 25. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत अर्जुन बांगरनं. शेवटचा चेंडू घेऊन जाईल अर्जुन बांगर. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा मुवमेंट शिफ्ट झाली. अभिसाबन सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अर्जुन यावेळेस मात्र पंचांचे विचार विनिमय करत असताना चेंडू थोडासा आत राहिला होता का, परंतु पंचांनी सांगितलं नाही. यावेळेस अगदी लाईनच्या बाहेरचा हा चेंडू आहे. अर्जुन बांगरला मात्र पुन्हा हा चेंडू हाताळावा लागेल. एक्स्ट्राची धाव दिली जाते. धावफलक पोहोचला एक्स्ट्रानं 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मधला शेवटचा चेंडूसाठी संघर्ष पाहायला मिळतो अर्जुन बांगरच्या माध्यमातून. यावेळेस फटका खेळला होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय, ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक 2 यावेळेस समाप्त होतोय हार्दिक 11 संघाचं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस राजे बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 राहिलं होतं तब्बल 19 धावांचं. षटक क्रमांक 2 मध्ये अर्जुन बांगर आला आणि त्यानं मात्र खर्च केले आहेत 8 धावा. एकंदरीत धावफलक 27 वरती. विचार विनिमय आणि षटक क्रमांक 3 येतोय. चला वेळ घेऊ नका कारण स्टॉपवॉच देखील ऑन आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जर वेळ जास्तीचा घेतला गेला तर तुम्हाला एक प्रतिनिधी मात्र 38च्या आत घ्यावा लागेल. हे स्पर्धेचे नियम आहेत.
आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड झालेले 4 दिवसामध्ये 4 टीम्स आणि आजच्या दिवसामध्ये होणारी टीम्स या संपूर्ण टीम्ससाठी आयोजन कमिटीच्या वतीनं टी शर्ट दिले गेलेत. तेच टी शर्ट तुम्हाला मात्र क्वालिफाईड राऊंडमध्ये सेमीफायनल आणि फायनलमध्ये घालायचे आहेत, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ही महत्त्वाची सूचना. यावेळेस स्लिप तैनात होती अर्जुन बांगरच्या त्या स्पेलमध्ये, परंतु आता मात्र स्लिप हटवली गेली आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस पॉईंटला देखील एक तैनात करण्यात आला आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक कव्हर पॉईंटला देण्यात आला आहे. सुमित आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. सोपान स्ट्राईक वरती सोपान होता. फटका चांगला आहे, कमालीचा फटका, गॅप प्रॉपर निघून चाललाय, हवाई सफर करत चेंडू धन 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 करत निघून गेलाय सीमारेषे पार. चौकार. स्वर्गीय शरद मांडे स्मृती चषक 2026 संपूर्ण आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं. चौकाराने धावफलक 31 या आकड्यावरती. सोपानच्या बॅटमधनं हा तडाखा. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला उडवला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, गॅदर करेल, थ्रो करेल, दरम्यान केवळ एक सिंगल. सोपानमध्ये एक क्षमता आहे, मनगटामध्ये ताकद देखील, टायमिंग देखील चांगलं करतो फटक्यांवरती. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं डाऊन द ग्राउंड फटके पाहायला मिळालेत. अजूनही हवाई सफर बाकी आहे. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडर बॅटर पाहायला मिळतोय मेजर किशोर. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतो, इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. उडवलाय चेंडू, चांगलं कलेक्शन, प्रॉपर हवाई सफर करत चेंडू निघून गेलाय. इट्स अ बिगी सिक्सर. मेजर किशोर ऑन फायर. अवे फ्रॉम द बॉडी राहिला होता पहिला चेंडू, एक्स्ट्राची धाव देऊन गेला. तदनंतर हा चेंडू मात्र स्लॉटमध्ये आणि चेंडू गेलाय पार्किंग लॉटमध्ये. प्रेक्षकांच्या भेटीसाठी जबरदस्त तडाखा. षटकाराने धावफलक पोहोचलंय 39 या अंकावरती. धाबा आल्या आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये 19 धाबा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये अर्जुन बांगरनं 8 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस सुमित थोडासा महागडा ठरतोय. ओहो, यावेळेस चांगला चेंडू राहिलाय. शॉर्ट चेंडू होता, परंतु यावेळेस चेंडूला उंची दिली गेली नव्हती. चेंडूला खाली ठेवलं आणि जसा चेंडू खाली राहिला, यावेळेस फलंदाज मेजर किशोर देखील सांगतायत की चेंडू थोडासा खाली राहिला, खेळण्यासाठी थोडीशी जास्तीचं एफर्ट देण्याची गरज होती खऱ्या अर्थानं. ओहो, या प्रकारचे चेंडू मात्र मेजर किशोरच्या तुम्ही स्लॉटमध्ये जर द्याल तर मात्र चेंडू तुम्हाला पार्किंग लॉटमध्ये मैदानाच्या बाहेर फेकून देण्याची क्षमता. गेंद आई स्लॉट में, उसे भेज दिया पार्किंग लॉट में. मेजर किशोर च्या बॅटमधनं निघालेला हा दुसरा तडाखा. षटकार. षटकारानं धावफलक पोहोचले 45 या अंकावरती. शेवटचा चेंडू सुमित घेऊन जाईल. हो, यावेळेसचा देखील फटका चांगला आहे. अर्जुन बांगर आलाय चेंडूवरती. कमालीचं क्षेत्ररक्षण, चेंडू रोखला गेलाय आणि समालोचन कक्षेमध्ये इकडे धाबेदान आणले होते, कारण ज्या पद्धतीने फटका खेळून काढला होता. परंतु ही भिंत आहे अर्जुन बांगर खऱ्या अर्थानं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडूला स्टॉप केलं, एक सिंगल दिली गेली आणि या सिंगलने षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये 8 धावा खर्च केल्या अर्जुन बांगरनं. सुमित आला षटक क्रमांक 3 मध्ये, पुन्हा एकदा 19 धावा घेतल्या गेल्या आणि यावेळेस षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल. कोणाकडे जबाबदारी चर्चा होतीये, परंतु जास्तीची चर्चा मात्र घेऊन चालणार नाहीये. स्टॉपवॉच ऑन आहे आणि पंच वेळ किती झाला असेल
त्या अनुषंगाने मात्र निश्चितपणे टीमला गाईड्स करतील, सूचना देखील देतील. षटक क्रमांक शेवटचं भैरवी षटक, महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी दीपक भगत. तुम्ही रहा भगत, कारण गोलंदाजीवर आलाय दीपक भगत. षटक क्रमांक शेवटचं अंतिम चौथं षटक हाताळण्यासाठी त्याला पाचारित करण्यात आलंय. कर्णधाराने जबाबदारी दिली आहे दीपक भगतवरती. एक उद्योन्मुख खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा एक चांगला खेळाडू. षटक क्रमांक 4 मध्ये मेजर किशोर सांगतायत की भाई जब तक तोडेंगे नहीं हम भी छोडेंगे नहीं. क्या बात है. एका बाजूनं तोडीस तोड गोलंदाज तर दुसऱ्या बाजूनं मेजर किशोर सांगतायत भाई हम भी किसी से कम नहीं है. काय जबरदस्त जलवा. स्लॉटमध्ये आलेले चेंडू मात्र तुम्हाला पार्किंग लॉटमध्ये बघायला मिळतील. भन्नाट फॉर्ममध्ये अगदी तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जातं आहे मेजर किशोरच्या माध्यमातून. धावफलकावरती 52 धावा आणि मेजर किशोरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडू 19 धावांची आतापर्यंत खेळी साकारली आहे. या 5 चेंडूंमध्ये 19 धावा महत्त्वपूर्ण जोडल्या गेल्या टीमसाठी. राजे बॉईज संघ जबरदस्त टार्गेट सेट करण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 52 धावा धावफलकावरती. हो यावेळेस कट केलाय चेंडू. घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रायबल झाला. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलने धावफलक 53 अंकावरती. सोपान उचललाय चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय. 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. यावेळेस झेल सोडलाय. सोपा झेल सोडला गेलाय. एक धाव निश्चितपणे धावफलकावरती. आणि 77 777 डोळखाम आणि SB गोटेकर दोन्ही कर्णधारांनी या मॅचच्या हाफमध्ये नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. 777 डोळखाम आणि SB गोटेकर. 777 ग्रुप डोळखाम टीमचे कर्णधार आणि SB गोटेकर संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी या मॅचच्या हाफमध्ये नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. धावफलकावरती धावा 54. ओहो अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस बाहेर चेंडू राहिलाय. पंचांचा इशारा यावेळेस कुठलाही नाही आहे. म्हणजेच यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. यस चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू राहिला. अँगल क्रिएट करून यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या अनुषंगानं चांगला निर्णय अभि सावंत सर यांच्या माध्यमातून दिला गेलाय. ओहो आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. यावेळेस मात्र काय घडलंय. सोपानला थांबणं गरजेचं होतं आणि त्यानंतर इकडनं मात्र नॉन स्ट्राईक एंडवरनं मात्र कुठलाही प्रयत्न नव्हता मेजर किशोर यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा सजल्या गेल्या 54. आतापर्यंत मेजर किशोर यांचा दबदबा वचक पाहायला मिळाला. पंचावन्न धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू फेस करत असताना यावेळेस मात्र खेळून काढलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू आणि फलंदाज बाद असेल. भूषण तारमले यावेळेस बाद झाला हा चेंडूवरती आणि आता मात्र
समीकरण आहे 24 चेंडू 56 धाबा. हार्दिक 11 टीमला मात्र 24 चेंडूमध्ये 56 धाबा कराव्या लागतील. षटक क्रमांक शेवटचं चांगलं राहिलं खऱ्या अर्थानं दीपक भगतचं. किती धाव दिले त्यांनी? 7 8 9. पहिलं षटक राहिलं होतं साहिलचं 19 धाबांचं. तदनंतर अर्जुन बांगर आला 8 धाबा खर्च केल्या. तदनंतर आला सुमित 19 धाबा खर्च केल्या आणि तदनंतर आलेला दीपक शेवटच्या षटकामध्ये त्यानं मात्र केवळ 9 धाबा खर्च केल्या आणि संघाला अगदी महत्त्वपूर्ण धावा मात्र रोखल्या गेल्या. कारण धावफलकावरती कुठेतरी वाटत होतं 60 ते 65 धाबा लगावल्या जातील, तर निश्चितपणे थांबवलं गेलं आहे शेवटच्या षटकामध्ये. तर 56 धाबांचं कडवं लक्ष ठेवून यावेळेस मैदानाच्या आत इंटर झाली आहे डिफेन्सिव्ह कामगिरी करण्यासाठी राजे बॉईज संघ. हे संपूर्ण धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण ओळूयात पुन्हा एकदा गोड आवाज, सुरेख आवाज, शहापूरचा आवाज, असनोलीचा आवाज, हेमंतजी सोनवळे सर. थँक्यू सो मच. हॅलो, चला क्षेत्ररक्षण सजलं गेले. टीम हार्दिक स्पोर्ट्स सॉरी राजे बॉईज चांगली टोटल धावपलकावर ठेवलेली आहे. 56 धाबांचं लक्ष आहे. मला वाटतं 14ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे. आणि सलामीची जोडी अर्जुन बांगर आणि साथीला बाली भागरे. चला यापुढील सामना 777 ग्रुप डोळखाम आणि यांच्या विपक्षामध्ये टीम SB गोटेघर. चला 777 डोळखाम आणि विपक्षात टीम SB ग्रुप. चला वेळ होतोय, इनिंग सुरू होते. त्यानंतर किशोर भांडे आपल्या शुभ हस्ते पुढची नाणेफेक केली जाईल. रोहन आणि त्या ठिकाणी डोळखांब ग्रुप अर्थात 777 नाणेफेकीचा कौल होतोय. ऑफिशियल्स 1 मिनिट द्या ना आम्हाला प्लीज. हा कॉल करेल रोहन. येस, फक्त सर नाणेफेक करू आपण. शरद भाऊ कॉल आलाय आणि मला वाटतं शरद भाऊ निर्णय कळवा फक्त. फलंदाजी नक्कीच जाऊया. मान्यवरांचा आभार. सामना तिकडे सुरू होतोय. टीम SB ग्रुप गोटेघर नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊया टीम राजे बॉईज. पहिलं षटक सुरू होते. समोर शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. पहिला चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर दिलाय धक्का. अर्जुन बॅक टू द पवेलियन. विचार केला तर हा चेंडू तसा खेळण्यासाठी चांगला होता. बॅटची लिफ्ट नाही झाली, खाली राहिली बॅट आणि त्या ठिकाणी एक लो कॅच पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवर चांगली मेजवानी होती, मात्र घास मारला आणि पहिल्या घासाला लागलाय खडा आणि जातोय अर्जुन बांगर डगआउटच्या दिशेला. नेक्स्ट बॅटर
जो बॅटर यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये ज्याच्या बॅटमधून एक शतक देखील या सीझनमध्ये आलंय, कॅन्डी येतोय मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा वाढल्यात मित्रा. मग गोलंदाज त्या ठिकाणी पहिलंच मयूर शेळके पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर मोठा विकेट, बडी मछली जाल में. या सामन्यासाठी ऑफिशियल्स हेमंतजी तावडे, अभिजित सावंत. बाली भागरेच्या खांद्यावर जबाबदारी वाढवली आहे अर्जुननं, कारण ज्या पद्धतीनं पहिला चेंडू खेळून काढला, मोठा फटका खेळायचा होता, मग तो कुठेतरी टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि परिणामी विकेटचं पतन झाले. मयूर शेळके. नेक्स्ट बॅटर कॅन्डी, द मॅन फ्रॉम आसनगाव, आई गावदेवी. व्यावसायिक क्रिकेट आणि यावेळी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. या ठिकाणी कॅन्डी, यू कॅन टेक, नो देर इज नो रिव्ह्यू. हेमंतजी तावडे सांगतायत की विकेट्स झाले पतन. कॅन्डी बॅक टू द पॅव्हिलियन. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स आणि त्याही कोणत्या विकेट्स आहेत. अर्जुन पाठोपाठ कॅन्डी. यावेळी मात्र दीपक भगत ऑन हॅट्रिक आहे. काल एका गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केलंय. प्रीतम जोशी, मॅन फ्रॉम आई गावदेवी गोटेकर. नेक्स्ट बॅटल 771 ग्रुप डोळखाम वर्सेस SP गोटेकर. मयूर शेळके दुसरं हॅट्रिक येईल का या पर्वातलं, या स्पर्धेतलं. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू चाललाय, हवाई सफर. दीपक भगत, क्या बात है, ब्रँडेड सिक्सर. पंडित दादा शेळके आपल्यास विनंती, आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. दीपक भगतनं आल्या आल्या ठोकलाय षटकार. 6 धाबा धावफलकावर. लक्ष थोडं मोठं आहे. 56 धाबांचे 50 शिल्लक राहिल्यात. चेंडू देखील कमी होत चाललेत. पहिल्या 3 चेंडू आल्या 6 चेंडू शिल्लक, 21 चेंडू, 50 ची गरज. बाली भागरे, दीपक भगत मॅन फ्रॉम खंडीचा पाडा. नेक्स्ट बॉल. ओहो, पुन्हा एक यावेळी हरकत झाली होती. काय घडलंय मला वाटतं त्या ठिकाणी. DRS कॅच साठी घेतलाय. पाहूया थर्ड अंपायर प्लीज. लेट्स सी व्हॉट हॅपन. दीपक भगत आश्वासन दिलं होतं एका चेंडूवर, मग दुसऱ्या चेंडूवर संकटात सापडलाय. काय घडले पाहूया. पाहूया झेल कॅरी झालाय का, हाच प्रश्न आहे.
कॅरी झालाय झेल. या ठिकाणी दीपक भगत देखील चाललाय, माघारी परतलाय. सर कालच्या क्वालिफायरची आठवण झाली. त्या ठिकाणी हेमंत सोकांडे गोलंदाजी करत होता आणि गोटेकर संघाचे 4 मोहरे पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी गारद. मात्र काय जबरदस्त बॅटिंगचा पॅकअप, त्या बॅकअप आला आतिश भांडेकडून आणि चांगली धावसंख्या उभी राहिली. आणि तसंच काहीसं चित्र 3 गडी बाद केलेत पहिलं षटक. त्या ठिकाणी मयूर योगेश नेक्स्ट बॅटर. चार चेंडू झालेत फक्त, 3 विकेट्स, 1 षटकार, 6 धावा फक्त आल्यात. चेंडू कमी झालेत. 20 चेंडू शिल्लक असतील आणि विजयाचं लक्ष 50 धावांचं अजूनही शिल्लक. 50 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 20 बॉल्स. कोण करेल करामत. बाली भागरे मात्र आल्यापासून नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. मित्रांनो संधी द्यावी लागेल ना तुम्हाला. एक एक सिंगल डबल घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडू षटकार चौकार देणार नाही तुम्हाला. मयूर शेळके यावेळी चांगला फटका आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक, झाली चूक. एक घेतली आणि मला वाटतं किशोर पटोले धावत येत आहेत. थांबवले चेंडूला. एक सिंगल आली आहे. 7 धावा. आता मात्र 7 द्यायची गरज आहे फलंदाजांना एकमेकांना. 49 राहिल्यात. 19 चेंडू शिल्लक. 49 फ्रॉम 19. हा चेंडू काढावा लागेल. मात्र बालीच्या मनात काय चालू आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. मला वाटतं एक सिंगल आली असती. बाली भागरे व्हॉट आर यू डुईंग. एक सिंगल धाव देखील महत्वाची. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मयूर शेळकेनं लाजवाब गोलंदाजी केली आहे. 7 धावा, 3 गडी बाद केलेत. काल 1 धाव दिली होती फक्त हेमंत सोकांडेनं. 4 गडी बाद केले होते. क्वालिफायरचा सामना आई गावदेवी गोटेकर बी वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव. कालच्या सायंकाळचा तो सामना. आणि आता मात्र तोच गोलंदाज हेमंत सोकांडे गोलंदाजी मार्कवर. व्यावसायिक क्रिकेट टीम राजे बॉईज. राजासारखं खेळ पहिल्या इनिंगमध्ये आणि आता गोलंदाजी करताना देखील अधिराज्य गाजवलं जातंय. डॉमिनेट केलं या सामन्याला हेमंत सोकांडे. स्ट्रायकर एंडला बॅटर योगेश भोईर. मॅन फ्रॉम वाशाळा. स्वतःचा लाईव्हचा देखील बिझनेस आहे सर. हेमंत टेनिस क्रिकेट लाईव्ह. योगेश लाईव्ह क्रिकेट. सॉरी, काय घडतंय काय बिघडतंय. टीम हार्दिक स्पोर्ट्स अक्षरशः त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे. संघर्ष. अर्जुन बांगर पहिल्या चेंडूवर बाद, दुसऱ्या चेंडूवर कॅन्डी बाद, चौथ्या चेंडूवर त्या ठिकाणी दीपक भगत बाद आणि योगेश भोईर आणि त्या ठिकाणी बाली भागरे या जोडीवर सग काही अवलंबून आहे. येस, यावेळी विकेटचं पतन. आणखी एक झेल. योगेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोअर. स्कोअरला डिस्टर्ब केलं नाही. 7 धावा आहेत आणि आणखी एक गडी बाद झाला आहे. गोल्डन डक. कौन येईल, कौन आएगा, कौन जाएगा, हमें फर्क नहीं पड़ता है. अब मजा आ जाएगा. ये तो टैगलाइन है इस टूर्नामेंट की. अब मजा आएगा. नेक्स्ट बैटर सुमित भागरे. हार्दिक स्पोर्ट्स. काय जबरदस्त गोलंदाजी. मयूर शेळकेने तर अक्षरशः या फलंदाजीचे महत्त्वाचे आधारस्तंभ कोसळून टाकले. 4 गडी बाद झालेत. अगदी बाळी मात्र एकच बॉल खेळलाय. चेंडू आतापर्यंत फेकलेत 8. बाळी किती खेळलाय? 1 धाव घ्यायची होती बाळी. तो डिसिजन कुठेतरी बाळीचा ट्रबल करेल का. मिडॉन पार करत चेंडू चाललाय.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील मयूर. चेंडू फेकी केली गेली. एक सिंगल. सुमित भागरेनं एक काम चांगलं केलं सर. सिंगल रोटेट केली आणि बालीला स्ट्रायकर एंडला घेऊन आलाय. सामना कधी कधी फिरेल, कसा फिरेल सांगता येत नाही. बाली ये गेंद चली, स्टैंड की गली, 6 रन. क्या बात है, षटकार ठोकलाय बालीनं. शहापूरच्या टेनिस क्रिकेटचा खली अर्थात बाली. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतंय 13 या अंकावर. सॉरी 14 सामन्यात कधी ट्विस्ट येऊ शकतं. बाली भागरे आहे स्ट्रायकर एंडला. भागरे ब्रदर्स, सुमित भागरे, बाली भागरे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे हेमंत सोकांडे. चढवलाय थोडा हल्ला. अंतिम 2 चेंडू आहेत. येतील का 2 षटकार बालीच्या बॅट मधून. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅट तर फिरली, मात्र चेंडू निघून गेला आहे विकेटच्या मागे. यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये अंतिम चेंडू आहे. हेमंत सोकांडे थोडंसं प्रेशर फील करेल, कारण बाली आहे. या चेंडूवर षटकार येणं अतिशय गरजेचं आहे टीम हार्दिक स्पोर्ट्ससाठी. यावेळी कट केलाय. सिंगल तर यायला पाहिजे होती बाली. दोनही षटकांच्या शेवटी बाली होता तिथे आणि दोन्ही वेळा एक सिंगल घ्यायची संधी त्या ठिकाणी होती. सुमित भागरेवर यावेळी दडपण असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. थोडंसं आव्हान कठीण झालंय. 21 धावा प्रति षटकामागे. आणि या कंडिशनला जर पाहिलं तर विकेट्स गमावल्या टीम हार्दिक स्पोर्टनं. पहिला सामना जिंकला होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी अडचण निर्माण झाली आहे, कारण मयूरचं ते पहिलं षटक. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर येतोय. मागच्या सामन्यातही एक षटक हाताळलं. यावेळी हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण असणारे टीम हार्दिक स्पोर्ट्स. थोडीशी बॉडी लँग्वेज चेंज झाली आहे. डगआउटमध्ये शांतता आहे. वाय नॉट, का होणार नाही, कारण आपले महत्त्वाचे फलंदाज जाऊन बसलेत. मात्र एक आशेचा किरण आहे. बाली भागरे त्या ठिकाणी मैदानावर. सुमित पहिला चेंडू खेळून मित्रमय बालीला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. प्रफुल्ल टू सुमित. यावेळी चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक मी म्हटलं होतं एक सिंगल घ्यायचं आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुमित भागरे, यू मेड अ मिस्टेक. चूक झाली तुझी या ठिकाणी. एक घेतली असती, सिंगल आली असती, बाली स्ट्रायकला आला असता. बालीला सातत्यानं ऑफ स्ट्राईक ठेवण्याचं काम मी तर म्हणतोय क्षेत्ररक्षकांकडून नाही तर स्वतःच्याच फलंदाजांकडून. नक्कीच आमचे जयेश विदे सर म्हणतात ना, हमें तो अपनोने लुटा, असं काहीसं झालंय. कारण कोणताही फलंदाज थांबायला तयार नाही खेळपट्टीवर. मग आज शनिवारी मशाला जायचा प्लॅनिंग आहे काय? पण थांबायला पाहिजे. थांबलं तर धावा होतील. मित्रांनो, तुम्ही खूप वर्ष क्रिकेट खेळत आहात आणि आपल्याला या गोष्टीचा अंदाज हवा आहे. माहिती आहे धावा जास्त आहेत, मात्र प्रत्येक चेंडू थोडे तुम्हाला षटकार देणार आहे. चेंडूला पाहून तर खेळलं पाहिजे. 11-42 लक्ष असताना वन मोर, आणखी एक. सातत्यानं विकेटचं पतन. तू चल मैं आया. हार्दिक स्पोर्ट्स पॅकअप करण्याच्या तयारीत आहेत टीम राजे बॉयज. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. एक टीम दुसरी फेरी पार करून गेली आहे. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर आणि दुसरी टीम असणार आहे मे बी जे चित्र चालू आहे टीम राजे बॉयज. क्या बात है, व्हाट अ बॅटिंग अँड देन व्हाट अ बॉलिंग अँड व्हाट अ फिल्डिंग. तीनही डिपार्टमेंटमध्ये डॉमिनेट केले टीम राजे बॉईजनं या सामन्यात. झेलही पकडले, धावाही ठोकल्या आणि गोलंदाजी लाजवाब. प्रफुल्ल पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेटचं पतन. एक कॅच, एक त्या ठिकाणी स्टम्प्स.
हो, यावेळी पुन्हा एक संधी संधी नाही होणार. वन बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. 2 धावा घेतील का? मी म्हणेल घेणार नाहीत, कारण बाली भागरेला स्ट्राईक हवी आहे. चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि विजयाचं सूत्र आहे 41. म्हणजे किमान तुम्हाला 7 चेंडूंना सीमापार धाडायचे. हे कमाल करावी लागेल. बाली भागरे 6 चेंडू 9 पैकी 7 चेंडू. म्हणजे तुमच्याकडे मार्जिन ऑफ एरर किती कमी आहे. 2 चेंडू फक्त तुमच्याकडे असेल की ज्यांच्यावर तुम्ही डॉट घेऊ शकता. मात्र 7 चेंडू तुम्हाला सीमापार धाडायचे आहेत. करामत करावी लागेल. काले पाहिलं बाली भागरे याच प्रमाणे संघर्ष करत होता. सामना गमावला. शेवटच्या काही चेंडूंमध्ये बाली देखील परतला. आणि आज हार्दिक स्पोर्ट्स धर्मवीर मध्ये अजिंक्य राहण्यासाठी एक मॅच शेवटची फक्त हारले. अरे थोडक्यात तो अजिंक्यपद गेलं. मात्र आज कालही दिवस नाही झाला आणि आजचाही दिवस ज्या पद्धतीने चालला आहे. 8 चेंडू 42 ची गरज आहे. सामना ट्विस्ट आले. सामना डॉमिनेट केलाय. राजे राजे बॉईज. प्रफुलच्या या षटकात एक सिंगल आली फक्त. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळी बाली एक्स्ट्रा कव्हर रिजनला चाललाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. खूप अंतरानं आलेला हा चौकार. ही बाउंड्री 3 आणि 3 6 चेंडू खेळलाय बाली भागरे. फक्त 10 धावफलकावर फक्त 19. 37 ची गरज. या चेंडूवर येईल का षटकार? बाली भागरे कमाल करावी लागेल तर 6-31 समीकरण राहील. वी वॉन्ट टू सी सिक्सर. बाली भागरे काय करतोय पाहूया या चेंडूवर. आया 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 ओ सिक्सर. क्या बात है. झेडपी स्कूलवर धडकले जाऊन आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरून. 6 चेंडू 31 ची गरज. 6 बॉल मध्ये 31 पाहिजेत. बाली भागरे ऑफ स्ट्राईक असणारे. तेव्हा येणारा चेंडू सिंगल जर देऊन गेला तर, नाहीतर सामना थोडा दोलायमान आहे. टू लेट टू अटॅक. बाली भागरे थोडा उशीर झालाय मित्र अटॅक करण्यामध्ये. एक षटक हाताळलं मयूरनं. दुसरं हेमंत सोकांडे. तिसरं प्रफुल. आणि आता कोण येतोय तर भूषण तारमळे. नक्कीच स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये भूषणनं चांगली कामगिरी केली आपल्या गावच्या संघासाठी. मात्र आज व्यावसायिक क्रिकेट आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला होता. हे षटक महत्त्वाचं आहे मित्र. बाली जेवढ्या लवकर स्ट्राईकला जाईल तेवढं फायद्याचं आहे. मात्र चेंडू 6 विजयाचं सूत्र जाऊन पोहोचलंय. 31 रन्स नीडेड जस्ट फ्रॉम 6 बॉल्स टू विन. हार्दिक स्पोर्ट्स थोडंसं अडचणीत सापडलाय. हो कट केलाय. एक सिंगल घेतली जाईल. त्या ठिकाणी थांबवलं गेलं चेंडूला. आली सिंगल. आता 5 मध्ये 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. हार्दिक स्पोर्ट्स बाली भागरे स्ट्राइकर एंडला. सिर्फ नाम से नहीं अब काम चाहिए. नाम तो बड़ा है, काम बड़ा होना चाहिए. भूषण खूप मोठा रनअप आहे भूषणचा. वेग आहे. वेगाचा फायदा घेईल का बाली भागरे? क्षेत्ररक्षणात झाले परिवर्तन. ओनली सिक्सर रिक्वायर्ड. नो बाउंड्री नो सिंगल. नेक्स्ट बॉल. ओ माय गुडनेस. भूषण चार चेंडू 30 ची गरज. कुठून येतील हा पहिला प्रश्न आहे.
777 ग्रुप डोलखाम वर्सेस SB गोटेघर. हेलीकॉप्टर नहीं उड़ रहा है अभी. अभी गेंद जाएगी वहां. फॉर्मॅलिटीज मयूर फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील इथून पुढे. मयूरनं खऱ्या अर्थानं सेट केला टेम्पलेट. 3 गडी बाद केले पहिल्या षटकात. अर्जुन, कॅन्डी आणि दीपक भगत सारखे मातबर बॅटर्स मयूरनं पहिल्या षटकात माघारी धाडले. बघा बॉडी लँग्वेज डगआउटकडे बघा. सर्व शोल्डर डाऊन आहे. माहिती आहे या मोठ्या स्पर्धेतलं आपलं आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर. 2 चेंडू 29. झेल होईल का? ओह तिथे चूक होणार नाही. मेजर साहब सदरक्षण आया खलनगिरन आया. अंतिम चेंडू शिल्लक. फॉर्मॅलिटीज यानंतर 777 ग्रुप क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल कारण SB न नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि फलंदाजी निवडली आहे. लगेचच हा सामना जसा संपेल तसा 777 ग्रुप डोळखाम मैदानावर हजर व्हायचे. येस भूषण जबरदस्त कामगिरी झाली आहे. टीम राजे बॉईज मॅन ऑफ द मॅच नो डाऊट.